नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी डिव्हिडंड, स्प्लिट किंवा बोनस अनाऊन्स केला आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट येणाऱ्या वीकमध्ये आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया NMDC लिमिटेडबद्दल. तर याचा शेअर प्राईज आहे 220.56 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 64,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 47.14% आणि या कंपनीने ₹1.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 17 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 5,310 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 27,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 198.37% आणि या कंपनीने ₹7.64 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 959.05 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 58,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 33.69% आणि या कंपनीने ₹2.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 13,027.85 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 78,000 करोड रुपये आणि याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 157.52% आणि या कंपनीने ₹5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 5,505 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 57.84% आणि या कंपनीने ₹13 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मास्टेक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 2,715 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरची रिटर्न आहे 13.97% आणि या कंपनीने ₹12 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 270 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 37,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 104.78% आणि या कंपनीने ₹1.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया APL अपोलो ट्यूब्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,455.55 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 40,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -10.16% आणि या कंपनीने ₹5.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,626.90 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 29.68% आणि या कंपनीने 40 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 4,306 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 87,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 89.69% आणि या कंपनीने ₹12.11 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी
या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया नंदन डेनिम लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 65 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 937.48 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 178.97% आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सॅक्सॉफ्ट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 362.30 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 7.62% आणि या कंपनीने 1:4च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.